समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. घेऊन जाण्यासाठी हा शिवसैनिक सदैव तत्पर आहे. आणि आता यानंतर या मंचावरती आपल्या सर्वांशी संपर्क करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी येत आहेत सन्माननीय प्रदीपजी माने. आपल्या सर्वांचं महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत. ही माया आणि हा जिव्हाळा आणि उपमुख्यमंत्री शिवसेना उभा ही सातार सामाजिक राज्य महाराष्ट्राला दिशा देताना महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस आनंदी सुखी समाधानी व्हावा हा ज्यांचा व्रत आहे, ज्यांच्या शब्दाने प्रत्येकाला उभारी मिळत आहे. सन्माननीय शरदजी कणसे साहेब यांना या ठिकाणी विनंती करतो त्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यासाठी आपण मंचावरती यावं. या साताराच्या मतदारसंघात जे नेतृत्वानं शिवसेना उभा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सहकार्याने आज या सभेसाठी उपस्थित सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार ही आजची सभा आज तुमच्याकडे आम्ही मागितली आणि आपण तातडीने ती सभा दिली. खरं पाहिलं तर साहेब गेली 3.5 वर्षापूर्वी मला तुम्ही संपर्क प्रमुखाची जबाबदारी दिली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत जिल्ह्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पक्ष संघटनेचं काम करण्याचं काम करत चालू आहे. आणि या जिल्ह्यातून आपल्या सर्वांच्या वतीनं ही मागणी होती ती आज खऱ्या अर्थानं पूर्ण झालेली. साहेब, आपण या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि सातारा जिल्ह्यावरती आपलं असलेलं प्रेम आणि म्हणूनच आज जी काय दीड महिन्यापूर्वी जी संघर्ष झाला आणि त्या संघर्षातून जे लोकांच्या मध्ये तुमच्याबद्दल जे प्रेम वाढलं, आदर वाढला, त्या आदराच्या आग्रहानेची आजची सभा आम्ही तुमच्याकडे मागून घेतली. खरं पाहिलं तर साहेब, जिद्द जिवंत असेल आणि जिज्ञासा जागी असेल तर माणसाला स्वतःचं जग निर्माण करता येतं. हे करणारे माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या या सातारा जिल्ह्याच्या नागरिकांकडून आपल्याच मनापासून शुभेच्छा देतो. खरं पाहिलं तर आपण मुख्यमंत्री पदावर असताना अनेक योजना या महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी आणल्या. शेतकरी कल्याण योजना असेल, युवकांसाठी रोजगार योजना असेल, जनतेच्या आरोग्यासाठी रोजगार योजना असेल, समाजासाठी न्याय, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अनेक योजना आणल्या, महिलांसाठी तुम्ही योजना आणल्या. मग ती एस टीमध्ये हाफ तिकीट असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल, अशा अनेक योजना. 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजना आणली. राज्यातील सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड व्हावी म्हणून आनंदाचा शिधा 100 रुपयात आपण उपलब्ध करून दिला. खऱ्या अर्थाने याच गोष्टीची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तळागाळाच्या लोकांना याची गरज होती, ती आपण उपलब्ध करून दिली. अंगापूरसारख्या एक छोट्याशा गावामध्ये आता तुम्ही वेळ दिला आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण बघितलं अतिशय उत्साहानं आपलं सर्व साहेब आपलं स्वागत झालं. आजही या गांधी मैदानावरती आपल्याला या मोठ्या उत्साहानं आज लोक उपस्थित आहेत. साहेब, सदैव नेहमी या जिल्ह्यामध्ये आपल्या माध्यमातून अनेक प्रकारचे निधी देण्याचं काम खऱ्या अर्थानं देण्यात आलेलं आहे. म्हणून आजची ही सभा सातारा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, अतिशय चांगल्या पद्धतीचं यश या जिल्ह्यानं आपल्या पक्षाला देण्याचं काम केलं आहे. आणि म्हणूनच या निवडून आलेल्या सभासद सदस्यांच्या पाठीवरती कुठेतरी तुमच्या कौतुकाची थाप पडावी म्हणून आज ही सभा जाहीर केली. आपण इथं आलात, सर्व सातारा जिल्ह्याच्या वतीनं मी मनापासून आपलं स्वागत करतो आणि आभारी मानतो. साहेब सदैव तुमच्या पाठीशी राहतील
असे सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो आणि मी इथे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे नगरपालिकेतील सदस्य, नगराध्यक्ष या ठिकाणी जे निवडून आले आहेत त्यांचा आवर्जून सत्कार करण्यासाठी आपल्या सर्वांना उद्बोधित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री, जनमानसाच्या हृदयामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्थान आज जे निर्माण करत आहेत ते माननीय सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्यांच्या समवेत या ठिकाणी आलेले नामदार उदयजी सामंत, सातारा जिल्ह्यामध्ये एक अत्यंत प्रभावी त्या ठिकाणी पालकमंत्री या नात्याने कार्यरत असणारे नामदार शंभूराजे देसाई, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे आमदार सुभाषजी बाबर साहेब, त्याचप्रमाणे नव्याने या ठिकाणी आले आणि या ठिकाणी नव्याने आल्यानंतर या अगोदर उदयजी सामंत साहेब सुद्धा या ठिकाणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस समवेत आम्ही काम केलं, परंतु जी ताकद या ठिकाणी या गेल्या 5-6 महिन्याच्या काळामध्ये शिंदे साहेबांनी जी काही दिली ती निश्चितच अत्यंत अभूतपूर्व अशा प्रकारची ताकद या ठिकाणी आम्हाला दिली. आवर्जून या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आमचे माढा तालुक्याचे संपर्क प्रमुख डबल महाराष्ट्र केसरी चंद्रराज पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ताकदीमुळं एक प्रकारे एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आमच्या विशेष करून तरुण मंडळींमध्ये या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि शिवसेना आहे आणि त्यात शिंदे साहेबांकडून मिळणारी ताकद या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये आज आपण जिल्हा परिषदेमध्ये 15च्या आसपास 17च्या आसपास त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले. पंचायत समितीमध्ये आपले अनेक सदस्य निवडून आले, नगरपालिकेमध्ये अनेक सदस्य निवडून आले, परंतु भविष्यामध्ये निश्चितपणे हा संपूर्ण सातारा जिल्हा शिवसेनेचा भगवा झाल्याखेरीज राहणार नाही अशा प्रकारची निश्चित त्या ठिकाणी खात्री आम्ही सर्वजण तुमच्या सर्वांच्या परवानगीने या ठिकाणी शिंदे साहेबांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली रोजगाराची संधी प्राप्त होईल. आताच निंबाळकर साहेबांनी सांगितलं, ज्यावेळी मी तुमच्याकडे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी माननीय साहेबांच्या आदेशानं आलो होतो ते तुम्ही देखील माझ्याकडे एक मागणी केली होती की अनेक लोक उद्योगमंत्री नसताना श्रेय घेऊन उद्योग करणारे हे सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आणि म्हणून तुम्ही मागणी अशी केली होती की तुमच्या मतदारसंघातली MIDC देखील ही लवकरात लवकर मार्गी लागली पाहिजे. आणि साहेब तुमच्या साक्षीनं ते देखील सांगतो की दुपारीच माझं रामराजे निंबाळकर साहेबांची चर्चा झाली. पुढच्या आठवड्यातली तारीख रामराजे निंबाळकर साहेबांनी मला दिलेली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब, रामराजे निंबाळकर साहेब आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मनातली फलटणची MIDC देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आज या सातारा जिल्ह्याच्या सभेमध्ये राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी स्वीकारलेली आहे. पण साहेबांच्या नेतृत्वाखाली काम तुम्ही करता, काम निंबाळकर साहेब करतात, काम सगळे आपले शिवसैनिक करतात, पण आयत्या वेळी श्रेय लाटण्याचं काम मात्र काही वेगळीच लोक करतात. हे दुर्दैव सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलेलं. शिंदे साहेबांचा 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा जर कार्यकाळ आपण बघितला तर त्या कार्यकाळामध्ये मागच्या 50 वर्षात या महाराष्ट्रामध्ये ज्या योजना आल्या नाहीत, जी विकासाची कामं झाली नाहीत, ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये करून दाखवली. हा देखील आत्मविश्वास आपल्या सगळ्या शिवसैनिकांना असला पाहिजे. माझी लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साहेब कायम सांगतात की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली कधीही बंद होणार नाही. हा शिवसेनेचा शब्द माननीय शिंदे साहेबांचा आहे. कायदे तोडवण्याचं काम कोण करतंय हे साताऱ्यातल्या जनतेला माहिती आहे आणि भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण भागातल्या सगळ्या ग्रामपंचायती असतील, सोसायटीच्या निवडणुका असतील, या सगळ्या शिवसेनेच्या ताब्यामध्ये येतील. एवढे चांगलं काम आमच्या विरोधकांनी 15-20 दिवसापूर्वी साताऱ्यामध्ये करून ठेवलेलं आहे.
त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. साहेबांवर असलेलं प्रेम, साहेबांवर असलेली निष्ठा आणि साहेबांनी केलेलं महाराष्ट्रातलं विकासाचं काम एवढंच आपण तळागाळापर्यंत जर पोहोचवलं तर साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना या सातारा जिल्ह्यामध्ये उभी राहील आणि ती आपण सगळ्यांनी मिळून उभी करावी एवढीच विनंती करतो. आणि उद्योग विभाग म्हणून जे जे काही सहकार्य आपल्याला लागेल ती देण्याची ग्वाही देतो. आणि मराठी भाषेचा मंत्री म्हणून देखील एक मराठी भाषेचं देसाई साहेब MIDCच्या जागेमध्ये एक फार मोठं दालन उभं करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतलेला आहे. त्याच्यासाठी देखील 10 कोटी रुपये आम्ही मंजूर केलेले आहेत. त्याचं भूमिपूजन देखील भविष्याच्या कालावधीमध्ये आपण शिंदे साहेबांच्या हस्ते करू. आणि मराठी पण जपण्याचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना करते हे आपण सगळ्यांना दाखवून देऊ एवढीच खात्री देतो. आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देसाई साहेबांकडे बघून एवढंच म्हणावं वाटतं, पितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नसते. पितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नसते. त्यासाठी खांदा निष्ठावंत आणि शिकारी जातीवंत लागतो. यानंतर बोलताय कोयनाकडचा आपला वाघ, या राज्याचे पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज शिवाजीराव देसाई साहेब बोलतायत. हात वर करायचा, जोरदार ताली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जे प्रचंड यश जिल्ह्यामध्ये शिवसेनेला मिळालं, त्या शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित सन्माननीय सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक यांच्या पाठीवरती अभिनंदनाची थाप टाकण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, मंत्रिमंडळामधले आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय नामदार, त्याचं अभिनंदनाची आपल्या पाठीवरती थाप टाकण्यासाठी आज आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्यामध्ये या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आज या ठिकाणी अंगापूरला कार्यक्रम झाला. जिल्हा संपर्क प्रमुख माननीय शरद कणसे साहेबांच्या गावामध्ये गणपतीचं दर्शन झालं. ग्रामस्थांच्या वतीनं साहेबांचा सत्कार झाला आणि त्या ठिकाणी देखील भाषणात साहेबांनी सांगितलं की या जिल्ह्यावरती माझं विशेष लक्ष आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे कोयना पुत्र असल्याचा, कोयना सुपुत्र असल्याचा. आदरणीय शिंदे साहेब मी नेहमी सांगतो, कोयना धरणाची भिंत, कोयना धरणच्या तिथलं दरे तापोळा गाव आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आहे. आम्हाला दोघांना या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही दोघंही कोयना माईचे सुपुत्र आहोत. या कोयना माईची सेवा करण्याची, या भूमीची सेवा करण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे. आज जिल्ह्यामध्ये उदय सामंत साहेबांचं मी अभिनंदन करेन की या ठिकाणी असणाऱ्या MIDCचा प्रश्न त्यांनी सोडवला. या ठिकाणी अनेक वर्ष प्रलंबित असणारे नवीन कामांच्या मागणीचा प्रश्न त्यांनी सोडवला. पलटणचा अनिकेत राजेंच्या सभेला आम्ही गेलो होतो आणि सभेतनच माननीय शिंदे साहेबांनी उदय सामंत साहेबांना फोन केला आणि आज 2-3 महिन्यामध्ये तो प्रश्न मार्गी लावण्याचं मंत्री महोदयांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं. मला जिल्हावासियांना एकच सांगायचं, हा फरक आहे. माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय, मंत्री म्हणून काम करतोय, आमचे सगळे सहकारी आमदार म्हणून काम करतात. जे होण्यासारखं असेल तेवढंच आम्ही लोकांना सांगतो आणि एकदा का लोकांना शब्द दिला की मग कितीही टोकाला जाऊन प्रयत्न करावा लागले तरी चालेल, पण जनतेला दिलेला शब्द पूर्ण करायचा ही शिकवण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या आम्हा सगळ्या सहकार्याने या ठिकाणी दिलेली आहे. पालिकेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या.
याच्या अगोदरची जिल्ह्यातली परिस्थिती काय होती? जिल्ह्यामध्ये 2 सदस्य शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते आणि एक पाटण विकास आघाडीचा विजय पवार आमचा शिवसैनिकच होता, पण त्याला तिकीट मिळालं नाही म्हणून तो आघाडी करून उभा राहिला. असे 3 सदस्य फक्त जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे होते. साहेब, आज आम्हाला जिल्हा शिवसैनिकांना हे सांगताना आपल्याला आनंद होतोय की 3 वरनं जिल्हा परिषद सदस्यांची संख्या आमची 15 वरती गेलेली. आज 15 जिल्हा परिषदेचे सदस्य शिवसेनेचे आहेत. 29 पंचायत समितीचे सदस्य आमचे आहेत. जवळपास 30-32 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. एक पंचायत समितीचा सभापती, 3 पंचायत समित्यांमध्ये उपसभापती आणि एका नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण लोकांच्या आशीर्वादातनं साहेब निवडून आणलेला आहे. सामान्य जनतेच्या पाठबळावरती निवडून आणलेला आहे. आज जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढती आहे. ही शंभूराज देसाईमुळे वाढत नाही, आमच्या शरद कंठे साहेबांमुळे वाढत नाही, आमच्या जिल्हा प्रमुखांमुळे. नेता म्हणून कोणाकडे जर बघत असेल, आमच्या सगळ्यांच्या अगोदर त्यांना आशावादी नेतृत्व एकच वाटते, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं. आश्वासक चेहरा त्याला साहेब तुमचा वाटतो की जीवाला जीव देणारा, अडचणीच्या काळात कार्यकर्त्यासाठी धावून जाणारा. आम्ही पाहिलं साहेब, मला त्या गोष्टीचा उल्लेख करायचा नव्हता. मी सांगितलं 15 जागा आम्ही निवडून आणल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आपली ट्रिपल अलायन्स होतं साहेब. 37 जागा जिल्हा परिषदेच्या बहुमताला लागणाऱ्या 37 जागा आम्ही जिंकून आणल्या. काय राजकारण घडलं, कसं घडलं, महाराष्ट्रानं पाहिलं. अगदी देशातल्या चॅनेलनं त्याची नोंद घेतली. पण 37 लोक निवडून येऊन सुद्धा आम्हाला साहेब थोडी खंत वाटली की तुमच्या समोर आम्ही आमचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती घेऊन येऊ शकलो नाही. हा आमचा कमीपणा आहे. आम्ही कुठेतरी कमी पडलो. का कमी पडलो, कशात कमी पडलो याचा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही. पण जनमत म्हणाल, लोकमत म्हणाल, मतदारांचा कौल म्हणाल तर तो शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक पूर्व युतीलाच होता. जिल्ह्यानं ती युती स्वीकारली होती. आजही जिल्ह्यानं ती युती स्वीकारलेली आहे. आम्हाला कुणावरती टीका करायची नाही. आम्ही कुणाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. साहेब, माध्यम सांगतील आपल्याला, मी समजा खोटं बोलत असेल असं क्षणभर धरा. नगरपालिकेच्या निवडणुकीला मी प्रयत्न केला जिल्ह्यामध्ये महायुती करायचा, त्याला नाही यश आलं. साहेब, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी प्रयत्न केला महायुती करायचा, पण एका मोठ्या पक्षाकडनं आम्हाला प्रतिसाद नाही मिळाला. शेवटी नाही प्रतिसाद मिळत म्हटल्यावर तिघांची महायुती होती. 2 जण आम्ही एकत्र बैठकीला होतो. ते म्हणले नाही, ते तर आपण तरी एकत्र लढूया. आम्ही एकत्र लढलो. ठीक आहे, काय झालं त्या राजकारणावरती मला बोलायचं नाही. पण माझ्यावर जो प्रसंग आला विधानसभेमध्ये, उपमुख्यमंत्री पदाच्या पदावर असताना सुद्धा साहेबांचं विधानसभेतलं भाषण जर तुम्ही ऐकलं असेल तर स्वतःच्या एका मंत्र्यासाठी वेळ प्रसंगी प्रखर भूमिका विधानसभेत मांडणारा नेता म्हणून कोण असेल तर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रखरपणाने विधानसभेमध्ये मांडलं की अशा पद्धतीनं होणं योग्य नाही. मी हे का उदाहरण दिलं? आपल्या सहकार्यासाठी धावून जाणारा, आपल्या सहकार्यासाठी वेळ प्रसंगी सर्व ताकदपणाला लावणारा नेता आज शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्या जिल्ह्याला या ठिकाणी मिळालेला आहे. साहेब, जिल्ह्याच्या खूप अपेक्षा आपल्याकडे आहेत. आपण मुख्यमंत्री असताना कृष्णा खोऱ्याचे रखडलेल्या प्रकल्प, सातारा विकास आघाडी आणि त्यांच्याबरोबर प्रमुख 5 नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये राजाभाऊ बर्गे, कोरेगाव नगर पंचायत माजी नगराध्यक्ष, नंदकुमार निलवरे, सातारा विकास आघाडी, सोमनाथ चव्हाण, सातारा विकास आघाडी, सूर्यकांत पडवळ अप्पा, सातारा विकास आघाडी. आपला शिवसेना लोकनाथ, हिंदुत्वाचे क्षत्रिय नाथ, लोकांचे लोकनाथ, अनाथांचे एकनाथ, या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांशी बोलतात एकनाथ
शिंदे साहेब बोलतायत. सातारची स्वाभिमानाची टाळी वाजवूया, हात वर प्रगत करूया. अनाथांचे नाथ आदरणीय एकनाथजी शिंदे. हर हर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. जातीय सातारची भूमी आहे आणि सातारकर माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, तिकडे बहिणी आहेत. शंभूराज, साताऱ्यामध्ये गांधी मैदानामध्ये ऐतिहासिक सभा होती आहे. इकडे समोर अजिंक्य तारा आहे, इकडे शाहू महाराजांचा राजवाडा आहे, पलीकडे प्रतापगड आहे, इथे जाताना कास पठार आहे, अजून काय सांगू, कोयना आहे, माई, सगळं ऐतिहासिक परिसर आहे. आणि या ऐतिहासिक भूमीमध्ये आजचा हा शिवसेनेचा ऐतिहासिक मेळावा होतोय. याचा मला आनंद आहे, अभिमान आहे, समाधान आहे. आजच्या या सभेला सर्व मान्यवर उपस्थित आहेत. पालकमंत्री आहेत शंभूराज, आमचे उद्योग मंत्री उदय सामंत आहेत, आमदार सुहास बाबर आहेत, संजीवराजे नाईक निंबाळकर आहेत, अनिकेत राजे निंबाळकर आहेत, आणि आपलं ऐश्वर्या आहे, आणि समोर बसलेलं वैभव आहे आपलं शिवसेनेचं. बघा, हे व्यासपीठ एवढं मोठं जबरदस्त जोरदार आहे. या व्यासपीठासमोर जर तुमची एवढी मोठी संख्या नसती तर या व्यासपीठाची शोभा वाढली असती का? मग खरी शोभा तुम्ही आहात. तुम्ही आमचं शिवसेनेचं वैभव, हे ऐश्वर्य, हे कार्यकर्ते आहेत, शिवसैनिक आहे. आणि म्हणून शंभूराजनी मला सांगितलं की जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक, नगराध्यक्ष हे भरपूर निवडून आले, त्यांचा सन्मान करायचा, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायची. मला अभिमान आहे. पूर्वीच्या शिवसेनेचे किती जिल्हा परिषद सदस्य होते? 3 होते. आता 15 जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे निवडून आले. 30 पंचायत समितीचे सदस्य आले, नगराध्यक्ष आले, नगरसेवक किती आहे? 39 नगरसेवक आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, मगाशी तुम्ही खंत व्यक्त केली, जिल्हा परिषद अध्यक्ष कोणी झाला असला तरी लोकांच्या मनातला जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेचाच आहे. माझ्यासाठी सातारा केवळ एक ठिकाण नाहीये, ही स्वाभिमानाची भूमी आहे, पराक्रमाची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेली, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. शाहू महाराजांच्या न्यायनिष्ठ परंपरेने घडवलेली भूमी आहे. या भूमीत स्वराज्याचे संस्कार घडलेले आहेत. ही भूमी पराक्रमाची, शूरांची, वीरांची आहे. आणि अशा भूमीत आपला जन्म झालाय. आपण किती भाग्यवान आहोत. मी आज तुमच्या समोर उपमुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, तर मी सातारचा सुपुत्र आणि या भूमीचा भूमिपुत्र म्हणून बोलतो आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण साताऱ्यामध्ये तुम्ही इतिहास घडवला. आज साताऱ्यामध्ये पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण आज आपण पाहिलं की सातारा बदलला. साताऱ्यात काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभा राहण्याचा साताराने निर्णय घेतला आणि सातारचा
कार्यकर्ता दिलेला शब्द पाळणार असतो. हा तुमचा एकनाथ शिंदे शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करतो, पण एकदा शब्द दिला की माघार नाही. मी कधी कधी म्हणतो मस्करी, कमिटमेंट का दूसरा नाम एकनाथ शिंदे. एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. अरे राजकारणात समाजकारणात शब्दाशिवाय काय हो. सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. पद येतात जातात, पुन्हा येतात. नाव गेलं की परत येत नाही. नाव गेलं की परत येत नाही. ते कमवायला खूप वेळ लागतो, गमवायला वेळ लागत नाही. आणि म्हणून प्रॉपर्टी किती कमवली, संपत्ती किती कमवली, पैसा किती कमवला, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. एक शेतकऱ्याचा मुलगा, एक सर्वसामान्य कुटुंबातला शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री होतो. याच्या मागे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचे, बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे, या महाराष्ट्रातल्या जनतेचे. आणि कष्ट, जिद्द, मेहनत, अनेक चढ उतार आले, अनेक दुःखाचे प्रसंग आले, अनेक संघर्ष आले. या संघर्षातून तुमच्या एकनाथ शिंदेनी वाटचाल केलेली आहे, याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा दुःखाचे डोंगर आले तेव्हा तेव्हा तुमच्या सारखेच लोक पाठीशी उभे राहिले, आशीर्वाद दिले, धीर दिला, आधार दिला. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षाचा काळ मुख्यमंत्री पदाचा मी आमच्या अधिकाऱ्यांना एकदा मी सांगितलं. 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये आपण घेतलेले निर्णय सगळे म्हणतात खूप घेतले, खूप घेतले, खूप घेतले. काय घेतले जरा मला एकदा दाखवा. 2 तासाच्या प्रवासामध्ये मी पाहिलं तुमच्या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना 1, 2, 3 नाही तब्बल 567 निर्णय घेतले. 567. लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती, 50% एसटी मध्ये सवलत, मुलींचं उच्च शिक्षण मोफत, शेतकऱ्यांना प्रधानमंत्री महोदय मोदीजी 6,000 रुपये वर्षाला देत होते. शेतकरी सन्मान योजनेत आणखी 6,000 आपल्या राज्य सरकारने टाकले. शेतकरी विमा योजना, त्याचबरोबर आम्ही शब्द दिला होता निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, ती देखील कर्जमाफीचा देखील निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेला अनेक विरोध झाला, अनेक लोक कोर्टात गेले, परंतु ज्यांनी खोडा घातला त्या माझ्या लाडक्या बहिणींना मी तेव्हा सांगितलं, हे दुष्ट सावत्र भाऊ तुमच्याकडे निवडणुकीत येतील तेव्हा त्यांना काय दाखवायचं, खोडा घालणाऱ्यांना तो जोडा तुम्ही असा दाखवला त्यांना. 232 नंबरचा जोडा, 232 आमदार महायुतीचे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी आले नव्हते. ते आपण करून दाखवलं, चमत्कार घडवला. आणि मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितोय, कोणी काही म्हणू दे, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही.
KYC वगैरे काहीतरी असेल ते बघा, त्याच्यात कोणाचं काय अडचण असेल दूर करा. आईची, माझ्या पत्नीची तगमग पाहिली आहे, डोळ्यातले अश्रू पाहिली आहे, त्यांची काटकसर पाहिली आहे, महिना कसा भागवायचा त्याची भ्रांत पाहिली आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वातंत्र्य स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार मिळवून दिला. आपल्या नावापुढं वडिलांच्या अगोदर आईचं नाव लावण्याचा निर्णय पण आपण घेतला. इतिहासात पहिल्यांदा झाला. अनेक निर्णय घेतले आणि याचा मला आनंद आहे, अभिमान आहे. मुख्यमंत्री सहायता निधी माझ्या अगोदरच्या सरकारने किती दिले होते? अगोदरच्या सरकारने किती दिले होते मुख्यमंत्र्यांनी? मुख्यमंत्री सहायता निधी 2.5 वर्षात 4 कोटी. तुमच्या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात 460 कोटी दिले. हजारो लोकांचे प्राण वाचवले. अरे माझ्याकडे आल्याबरोबर पत्र घेऊन आला की मी लगेच सही करायचो. माझ्या एका सहीने कुणाचा जीव वाचत असेल तर याच्यापेक्षा पुण्य कुठलं आहे? अजित दादा आज आपल्यात नाही आहे, पण ठाण्याच्या एका सभेत मी होतो, देवेंद्रजी होते, मी होतो, माझे कार्यक्रम होता. अजित दादा म्हणाले, माझ्या इतक्या वर्षाच्या राजकीय इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात जास्त सह्या करणारा मुख्यमंत्री कोण असेल तो एकनाथ शिंदे. याचा मला आनंद आहे, अभिमान आहे. मी आपल्याला सांगतो, गर्दी असली गर्दी की आता सही कुठं करायची? गर्दीमध्ये काहीतरी खाली धरायला पाहिजे ना. अरे मी बोला कुठं करू सही? थांब की जरा कुठेतरी बाजूला जाऊन खाली काहीतरी धरायला. तो लगेच पाठबरा होतो आणि माझ्या पाठीवर ठेवा आणि सही. जगाच्या इतिहासात पाठीवर सही करणारा देखील हा पहिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. का नाही करायचं? का नाही द्यायचं? हे सरकार कुणाचं? हे सरकार सर्वसामान्य लोकांचं, गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, तुमचंच आहे रे बाबा, आपलंच आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला ठरवलं पाहिजे. 12:30 वाजता रात्री एक टीव्हीवर बातमी झळकली, एका मुलीने आत्महत्या केली. कशासाठी? इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती, 50% सरकार फी भरत होतं, 50% पालकाला भरायची होती. त्या मुलीला खात्री पटली वडिलांकडे पैसे नाही, वडील माझ्या आत्महत्या करतील, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. एक मनाला वेदना देणारी घटना होती. त्या दिवशी मी संबंधित मंत्री आपले चंद्रकांत दादांना फोन केला. येत्या कॅबिनेट मध्ये तो निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. 50% ची फी मी 100% सवलत देण्याचा निर्णय त्या काळात घेतला. सिंचनाच्या योजना पूर्वी झाल्या असतील 2-4, 250 सिंचनाचे सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. याचा देखील आनंद आहे, अभिमान. ह्याला हिंमत लागते, धाडस लागतं. 175 योजना मी मुख्यमंत्री असताना, आता देवेंद्रजी असताना बाकी आणखी त्याच्यामध्ये भर पडली. 250 योजनांना आम्ही मान्यता दिली. 250 लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचं काम आपल्या सरकारने केलं. कुणासाठी सरकार? आपल्या राज्यात मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल, सरकार कुणासाठी आहे? सरकार हे आपण म्हणतो गोरगरीब सर्वसामान्यांसाठी आहे. म्हणून आम्ही निर्णय घेतले, धाडसाने निर्णय घेतले. लाडकी बहीण योजनेला 45,000 कोटी रुपये वर्षाला खर्च. इतर लोक घाबरतात आकडा बघून, पण महाराष्ट्र मोठं राज्य.
समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.